पांडवांचा पक्षपात. दुर्योधना अविचारी सातताई पदाची मजल मर्यादा कौरवाचाही पक्षपाती नाही आणि पांडवाचाही पक्षपाती नाही. हा द्रोणाचार्य धर्माचा न्यायाचा सत्याचा पक्षपाती आहे. समज हा धर्माचा वेदांत वटवट चालला आचार्यांच्या मनातून कृतज्ञता बुद्धी नष्ट झाली की काय? कृतज्ञता आणि केवळ कृतज्ञता म्हणूनच आज या द्रोणाचार्याला असं लाचार पाहावं लागत आहे. दुर्योधना हा पिंड पोचला म्हणूनच इमानी पडाण तुझा सेनापती होऊन पांडवाशी लढत आहे. नाहीतर काय कौरवांच्या आडल्याचे बेईमान भाव असा आचार्यांचा धर्म आचार्यांना शिकवतो की काय? बेमान बेमान मी तुम्ही बेमान मी नव्हे, तुम्ही बेमान आहात. परोपकारी पांडवासी वैभवाने वागणारे हे तुम्ही सारे कौरव बेमान आहात. छान आग लागली. आता बाबा जाणे आणि संक्रांत जाणे आपणाला काय करायचं? हा द्रोणाचार्य जर मनात आणता तर हे कौरवाचं तणमळीत अधार्मिक सिंहासन तेव्हाच वाचून फुडीला पडलं होतं. अधर्म अत्याचार कपट कारस्थान अशा पापी पराक्रमाच्या बळावर उभा केलं हे पांडवाच्या जन्मसिद्धांताचं सम्राट सिंहासन, पांडवांच्या हक्काचं सम्राट सिंहासन. आचार्य तो निर्णय तर महायुद्धानेच लागेल. पण तुम्ही जीवाला जाणार विष ओकून मात्र तुमची कृतज्ञता बुद्धी दाखवून दिली. हा द्रोणाचार्य जहान जरी तुझा ताबेदार असला तरी मनानं स्वतंत्रच आहे. हा सार्वभौम सत्तेचा अपमान आहे. सार्वभौम सत्तेचा अपमान. हा अपमान आम्ही नाही सहन करू शकत. द्रोणाचार्य हा धडधडीत राजद्रोह आहे. राजद्रोहाचं हे भयंकर पाप आहे. तुझ्याप्रमाणे स्वतंत्रहाचं बंधुद्रोहाचं तर नव्हे ना. बोलता बोलता आचार्यांनी काळजाला चिमटा घेतला. दुर्योधना अरे सार्वभौम सत्तेचा दिमाग पुढ्यात राजद्रोह म्हणे राजद्रोह. सत्याचा पक्ष घेणं म्हणजे राजद्रोह.
एखाद्याच्या जन्मसिद्ध हक्काची बाजू मांडणं म्हणजे राज. ज्यासारख्या जन्मराज्य कर्त्याला न्याय धर्माचा पक्षपात म्हणजे राजद्रोहच वाटायचा. राजद्रोह नव्हे तर काय मखी राजनिष्ठा म्हणायची कामी. राजाचा शत्रू तोच प्रजेचाही शत्रू. कौरवांचे शत्रू तेच आचार्य पांडवांचे शत्रू व्हायलाच पाहिजे. पण आचार्य तर आमच्या हाडवैर्यांचे मित्र बनायला लागलेत. मग हा राजद्रोह म्हणायचं नाही तर काय. हाडवैरी पांडव कौरवाचे हाडवैरी असतील, पण ह्या द्रोणाचार्याचे खास नव्हे. कारण हा द्रोणाचार्य कौरवाचा आणि पांडवांचा दोघांचाही गुरु आहे. एरवी दोघांचाही सारखाच हितचिंतक आहे. हाच तो पक्षपात. हाच तो राजद्रोह आहे. हाच राजद्रोह आहे. होय होय, हा राजद्रोह आहे. असल्या राजद्रोही सेनापतीच्या हातून कौरव सैन्याचं पानिपत्य कसं होणार. जो कर्तव्याला जागत नाही तो सेनापती कसला. राजा, विवेकाची शिबा सोडलीस, माझी मर्यादा मोडलीस. माझ्या कर्तव्य पालनात तुला केव्हा खंड पडलेला दिसला. मग काल तुम्ही अर्जुनाशी बाळ युद्ध करत होता तेव्हा ते नावाचं युद्ध होतं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी लपंडाव सुरू होता. लपंडाव. आचार्याच्या हातून बाणाचा वर्षाव नव्हे तर तोंडाने अर्जुनावर त्याच्या पराक्रमाबद्दल स्तुती सुमनांचा वर्षाव चाललेला होता. मग त्यात नवल काय. चेल्याची चलाकी गुरुला गौरवास्पद असते. धनुर्धारी भारताच्या पराक्रमाचे पोवाडे त्याच्या हितचिंतकांनीच का, पण हात वैराणी सुद्धा गाणं भाग आहे. अर्जुनाची त्या मर्कटाची प्रतिष्ठा माझ्या पुढे. आचार्य, आम्ही तुम्हाला कौरवांचे सेनापती नेमले, पांडवांचे हितचिंतक नव्हे. समजलं. कर्तव्याची जाणीव केली नसली तरी हे सम्राट दुर्योधनाच्या सार्वभौम सत्तेची जाणीव असायला पाहिजे. हा पक्षपात, हा विश्वासघात. तोंडावर मधांगराच्या तोंडावर तू आणि तुझी सत्ता ह्या दोघांनाही ह्या द्रोणाचार्याचं न्याय व्यक्त करणं जुमानणार नाही. हे राजाज्ञेचं उल्लंघन आहे. सेनापती पदाच्या अधिकाराचं हे अतिक्रमण होत आहे. सेनापती पदाचा तोरा माझ्या पुढे. अपमानाने विटाळलेले हे सेनापती पद आणि याचा विषारी पास हा द्रोणाचार्य या क्षणी तोडून टाकीत आहे. हा द्रोणाचार्य अशा अधिकाऱ्याच्या शोधाला मुळीच लपावलेला नाही. माझ्या मुलाची बाळक नाही, न्यायनीतीची जाण नाही. त्याला राजा म्हणण्यापेक्षा ते जनावर म्हणणं अधिक शहाणपणाचं
शांत व्हा गुरुबाबा. आवाज कसं ऐकू होतं बाबा आवाजच नाही चालत. आवाज डबल डबल होता. अरे पुरी फटफटी जोवर हा ब्राह्मण संतापला आहे ना तोपर्यंत आपल्या या तापलेल्या तव्यावर घे पोळी भात दुर्योधन. पुण्या अधिकाऱ्याची आचार्याने आम्हाला क्षमा करावी. निराशेनं शंका कुशंकेने जीव वेळला म्हणून हा अविचार आमच्या हातून घडला. ते वरचे भंगी बांग चालू आहेत ना त्याच्यामुळे डबल डबल आवाज येतो. मी काय चालू ठेवलं ना. भारत मा राज्यकर्त्याचा मानभावी शिष्टाचार अपमानाच्या लाथा झेलून नंतर क्षमेसाठी पाय घालणं हे तुझ्यासारख्या मतलबी राज्यकर्त्यास फार छान साधतं. चाल, ओढ माझे पाय. अपशब्दाने, संभावितपणाने मानखंडना आणि नंतर महाराज अशी गौरवाची गर्जना. ज्याला दुसऱ्याचा मान राखता येत नाही त्याचा स्वतःचा तरी मान कसा राहणार. आचार्यांनी क्रोध आवरून आम्हाला उदार कर अंतकरणाने क्षमा करा. खाजगी नातं बाजूला सारून निदान रणांगणामध्ये तरी पांडवांना आपलं शत्रू म्हणावं. पांडवांना आजपर्यंत मी रणांगणावर शत्रू शब्द करू आहे. कोणतं भयंकर दिव्य करू म्हणजे तुमची खाती पडेल. वचन घे दुर्योधना वचन घे. अरे निष्पांडव पृथ्वी करण्यात वचन घे द्रोणाचार्य. आचार्यांनी तसं वचन द्यावं. वचन? कसलं वचन? अरे या प्रामाणिक मनुष्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याइतकी राजा लोकांची बुद्धी सरळ असते का? नाही, आचार्यांच्या वचनावरती आमचा विश्वास आहे पण हा आचार्यांच्या पराक्रमावरही आमचा विश्वास आहे. पण बोलून चालून ब्राह्मण. अरे ब्राह्मणाच्या नुसत्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार. आधीच सपोर्टर आहेत ना कोणी. माशी ही मारायची मारामार.